नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा क्षण असतो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. तो क्षण म्हणजे परमानंदाचा अनुभव. आपण दुःखातून बाहेर पडण्यासाठी, संकटातून मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की जे समाधान तुम्ही बाहेरच्या जगात शोधताय ते तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःच्या मनामध्येच दडलेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी रचलेला एक अत्यंत छोटासा पण अर्थपूर्ण अभंग आज आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. या अभंगाच्या 4 वळींमध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे सार साठवलेलं आहे. आपण या अभंगाचा प्रवास करणार आहोत, जो आपल्याला दैन्याकडून समृद्धीकडे, अशांतीकडून आणि समाधानाकडे घेऊन जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या मनाच्या शांततेचा एक मार्ग आहे. व्हिडिओला पुढे जाण्याआधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला आमचे संत साहित्य, अभंग, त्यातील आध्यात्मिक तत्त्वज्ञान समजून घ्यायला आवडत असेल तर आपल्या वारकरी विचारधारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजेच असे व्हिडिओ तुम्ही कधीही मिस करणार नाही. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झालीत पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी, विसवले मन, तुका मने आली घरा, तोची दिवाळी दसरा. संत तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आजी दीन. आपण सहसा एखाद्या शुभ कार्याला किंवा मोठ्या उत्सवाला धन्य म्हणतो, पण महाराज म्हणतात की ज्या दिवशी संतांचे दर्शन घडते तो दिवस खऱ्या अर्थाने धन्य आहे. आता प्रश्न पडतो, संत म्हणजे कोण? केवळ वेशभूषा केलेले लोक म्हणजे संत नव्हेत. संत म्हणजे ज्याच्या विचारातून ईश्वराचे अस्तित्व जाणवते, ज्यांच्या सहवासात आल्यावर आपल्याला मनातील अस्वस्थता आवडते. जेव्हा तुम्ही एखाद्याला सत्पुरुषाच्या विचारांशी जोडले जातात तेव्हा तुमच्या जीवनाची दिशा बदलते. हे दर्शन केवळ डोळ्यांनी करायचे नाही तर ते मनाच्या दर्शनाने करायचे आहे. संतांच्या विचारांना आत्मसात करणे म्हणजे हेच खरे दर्शन आहे. ज्याली पापा तापा तुटी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ताप असतो. हे ताप म्हणजे शारीरिक आजार नव्हे तर मानसिक चिंता, अहंकाराचा ताप, लोभ आणि मोहाचा ताप. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या सानिध्यात गेल्यावर हे सर्व ताप तुटतात, म्हणजे त्याचे मूळ नष्ट होते. आणि दैन्य म्हणजे केवळ गरिबी नव्हे, दैन्य म्हणजे मनाची गरिबी. आपण कितीही श्रीमंत असलो तरी मनाचे समाधान नसेल तर आपण दीन आहोत. महाराज म्हणतात, दैन्य गेले उठाउठी. तो म्हणजे संतांच्या विचाराने ही मनाची गरिबी एका झटक्यात दूर होते. हे परिवर्तन अत्यंत वेगवान असते, कारण सत्य समजले की अज्ञान टिकत नाही. झाले समाधान पायी, विसावले मन. माणसाचे मन हे माकडासारखे असते, ते सतत इकडे तिकडे उड्या मारत असते. आपण ध्येयाच्या मागे धावतो, सुखाच्या मागे धावतो, पण हे मन कुठेही शांत होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, जेव्हा आपल्या अहंकाराला सोडून देऊन संतांच्या विचारांच्या किंवा ईश्वराच्या चरणी लीन होतो तेव्हाच मनाला विसावा मिळतो. हेच समाधान जे तुम्हाला जगात कुठेही विकत मिळणार नाही. ही अवस्था म्हणजे मानसिक स्थिरता. शेवटच्या वेळी महाराज अत्यंत मार्मिक बोलतात, तुका मने आले घरा, तोच दिवाळी दसरा. आपण दिवाळी आणि दसरा हे सण बाहेर मोठ्या थाटामाटात साजरे करतो, पण महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला अत्यंतरिक आनंद सापडतो तेव्हा तो आनंद तुमच्या घरात येतो. तो बाहेरून आणण्याची गरज नाही. तुमच्या मनात जेव्हा समाधान निर्माण होते तेव्हा प्रत्येक दिवस हा सणासारखा असतो. ज्या घरात संतांचे विचार, मनात समाधान आहे, तिथे कायमस्वरूपी दिवाळी असते. तो दसरा असतो जो शत्रूंचा अहंकार नाश करून विजयाचा आनंद देतो. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा अभंग केवळ 4 वळींचा नसून तो सुखी जीवनाचं एक मोठे सत्र आहे. आपण बाहेर आनंदाचा शोध घेण्यात थांबू. जर आपल्याला स्वतःच्या अंतःकरणात डोकावले तर आपल्याला हेच सत्य उमजेल. दैन्य हे आपल्या विचारात असते, समृद्धी ही आपल्या समाधानात असते. मला आशा आहे की अभंगाचा सखोल अर्थ तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असेल. आता तुम्ही सांगा, या अभंगातील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी वाटली आणि तुमच्या
तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण जेव्हा आला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले हे कमेंट्समध्ये आम्हाला तुमच्या कमेंट्समध्ये आम्ही आवर्जून वाचतो. त्यामुळे तुमचे विचार नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबून प्रोत्साहित करा. हे पवित्र विचार आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण ज्ञानाचे वाटप केल्याने ते अधिक वाढते. विचारधारा या चॅनलवर असेच अमूल्य विचार घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत मनाची दिवाळी साजरी करा. धन्यवाद.